आजच्या या शुभदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या शुभदिनी हार्दिक शुभेच्छा देतो. तसं बघितलं तर हा एक छोटा दिवसच वाटतो आपल्याला की 14 ऑक्टोबर, पण भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये ज्या मोठ्या मोठ्या क्रांती झाल्या त्या क्रांतीपैकी हा अतिशय महत्वपूर्ण क्रांती म्हणजे ही धर्मांतराची क्रांती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केली. 2500 वर्षापूर्वी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुरुवात झाली. सारनाथ येथे 5 भिक्षूंना तथागत गौतम बुद्धांनी सर्वप्रथम बुद्ध धम्माचा संदेश दिला. एक तो दिवस आणि नंतर 2500 वर्षानंतर 1956च्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956च्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी दिला. बघितलं तर फक्त एक धर्मांतर आहे, पण माणसाला माणूसपणे जगण्यासाठी दिलेला हे एक खूप मोठं क्रांतिकारी हत्यार आहे. असं आपण म्हणतो की तुम्हाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि श्वासोश्वासाची जशी आवश्यकता असते त्याच पद्धतीनं समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी तुमच्याकडे स्वाभिमान असावा लागतो आणि तो स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धर्मांतराच्या माध्यमातून दिला. धर्मांतर करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी नक्कीच साधी गोष्ट नव्हती आणि फक्त हिंदू धर्माला कमी लेखायचंय किंवा हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करायची या अनुषंगाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नव्हती. बौद्ध धम्माची दीक्षा 1956 ला घेतली, पण तिचा जो इतिहास आहे ते कधीपासून सुरुवात झाला, बाबासाहेबांच्या मनात ते विचार कधीपासून घोळायला सुरुवात झाली हे देखील महत्वाचं आहे. 1923 ला जे ब्रिटिश कायदेमंडळ होतं ते ब्रिटिश कायदेमंडळ ज्यावेळेस इंग्रज भारतात आले, इंग्रजांसाठी सगळे लोक, सगळे गुलाम भारतीय एकसारखेच होते. त्यांच्यासाठी कुणी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई किंवा शूद्र असं काही नव्हतं. तर त्यांनी 1923 ला एक कायदा आणला होता की ज्या सरकारी प्रॉपर्टी आहेत किंवा सार्वजनिक मालमत्ता आहेत त्या सर्व जाती धर्मांसाठी खुल्या करायच्या. हा कायदा इंग्रज सरकारने आणला होता 1923 ला. तर त्या कायद्यानुसार जे काही शासकीय पानवटे असतील, शासकीय विहिरी असतील, रोड असतील, मंदिर असतील किंवा जे काही सार्वजनिक संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा भाग फक्त हिंदू लोकांनीच नाही तर क्षत्रिय, शूद्र सर्व लोकांनी घेता यावा असा हा कायदा होता. पण हा कायदा तर इंग्रजांनी केला होता. जे भारतातले जे इतर जाती धर्माचे जे स्वतःला उच्चवर्णीय समजत होते, जे उच्चवर्णीय समजत होते त्या लोकांना हा कायदा मान्य नव्हता, कारण की त्या कायद्यानुसार सर्व एक समान होणार होते. नंतरच्या काळामध्ये हा कायदा अंमलात यावा किंवा या कायदा व्यवस्थितपणे राबवला जावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला चौदार तळ्याचा उठाव केला. आपल्या सर्वांना माहित आहे की चौदार तळ्याच्या उठावाच्या वेळेस बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. त्या संघर्षामध्ये अनेक जणांना आपल्या प्राणाची देखील आहुती द्यावी लागली होती. पण एवढे वर्ष चौदार तळ्याचा सत्याग्रह करून देखील ते लोक तयार नव्हते की सर्व जातीच्या लोकांना त्या पाणवठ्यावर सर्वांना व्यवस्थितपणे पाणी पिता यावं. तर 1927 ला नंतर बाबासाहेबांनी तो संघर्ष चालू केला. त्या संघर्षातून मी म्हणावं त्या पद्धतीने काही फळ मिळालं नाही. ज्यावेळेस चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्याच्यानंतर तिथं त्या लोकांनी ते चौदार तळ स्वच्छ केलं, त्याचं ते 108 घागरी गंगाजल आणून त्याचं चांगल्या पद्धतीनं पुन्हा स्वच्छ करून घेतलं. तर अशा पद्धतीच्या गोष्टी चालूच होत्या. ते लोक म्हणजे जे इतर धर्मीय लोक आहेत ते तयारच नव्हते की जे शूद्र लोक, दलित लोक, जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना या प्रवाहामध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर
1927च्या उठावाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळारामचा सत्याग्रह केला 1930 ला. भारताच्या इतिहासामध्ये कोणता सत्याग्रह सर्वात जास्त वेळ चालला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरासाठी केलेला. 1930 ला तो लढा चालू झाला होता, तो 1935 पर्यंत 5 वर्ष सतत लढा देणं ही काही साधी गोष्ट नाही. तर आणि तेही कसल्याही प्रकारचा मोठा सपोर्ट नसताना, त्यावेळेस काही सोशल मीडिया नव्हतं. आजच्या काळात आपण एखाद्याला मेसेज टाकला, आपल्या बुद्धविहारावर माईक आहेत, पॉम्पलेट आहेत, पुस्तकं आहेत, टीव्ही आहेत, तर या माध्यमातून आपण सगळे एका जागी येतो. ते पण कमीच आले तर तो भाग वेगळा. पण बाबासाहेबांच्या बोलण्यावर त्यावेळेस 1935 ला एवढी जनता आली. 5 वर्ष संघर्ष चालू राहिला, पण 5 वर्षाच्या संघर्षाच्या नंतरही त्या लोकांनी काळाराम मंदिरामध्ये जे स्थान द्यायला पाहिजे होतं आपल्या लोकांना किंवा इतर 18 पगड जातीच्या लोकांना, की ज्यांना ते शूद्र मानत होते, ज्यांना ते अस्पृश्य मानत होते, 5 वर्षानंतर देखील त्या वेळेस त्या लोकांनी तो संघर्ष फळाला येऊ दिल्यानंतर, त्याच्यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप उद्विग्न झाले, परेशान झाले. ते म्हणले की मी या समाजातून मला बाहेर तर पडायचं नाही, माझी या समाजातून बाहेर पडण्याची थोडी इच्छा नाही, पण त्याच्यानंतरही हे लोक आम्हाला याच्यामध्ये सामावून घेत नाहीत, तर मला काय करावं लागेल. तर या गोष्टीला कंटाळून, वैतागून आणि नाराज होऊन ज्यावेळेस मग काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा 1935 ला समारोप झाला, त्याच्या अगोदर 1933 ला पुणे करार झाला होता. त्या पुणे करारामध्ये देखील गांधीजींना थोड्या काही गोष्टी हातचालाकी केल्यासारख्या केल्या. ज्या बाबासाहेबांच्या पूर्ण मागण्या होत्या त्या 100% त्यांनी मान्य नाही केल्या. जे मतदारसंघ मागितला होता बाबासाहेबांनी, ते गांधीजींनी कशा तरी पद्धतीनं त्यांना थोड्या थोड्या गोष्टीवर ऍडजस्टमेंट करायला सांगितली. आणि त्यावेळेस त्यांनी असं वातावरण तयार केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजीचे शत्रू झालेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजीचे शत्रू नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे खरे कैवारी होते. कारण की त्यांना माहित होतं, जर हा संघर्ष, ही वेळ जर टळून गेली तर नंतर माझ्या समाजाला इथं चांगल्या पद्धतीनं स्थान मिळेल का नाही याची त्यांना शाश्वती नव्हती. पण त्याच्यामध्ये देखील बाबासाहेबांना नाविलाजास्त तडजोड करावी लागली. 1927चा चौदार तड्याचा लढा, 1930च्या नंतर गांधीजींना केलेला पुणे करार, नंतर 35चा चौदार तळ्याचा तळा, ह्या ज्या ऐतिहासिक घटना होत्या त्या बाबासाहेबांना हलवून सोडलं त्यांनी. आता काय करावं, तर त्यावेळेस येवले मुक्कामी 1935 ला मग बाबासाहेबांनी ही घोषणा केली. म्हणले माझ्या हातात तर नव्हतं की मी हिंदू म्हणून जन्माला यावं की नाही यावं, पण मी आज एक शब्द देतो, एक वचन देतो, एक आश्वासन देतो, मी मरण्याच्या अगोदर या धर्माचा त्याग करेल आणि माझ्या समाज बांधवांसाठी एक चांगल्या पद्धतीचा धर्म अस्तित्वात आणेल. तर मग 1923चा जो कायदा होता, त्या 1923च्या कायद्यापासून ते 1935चा जो काळ आहे, तो काळ आणि 1935 पासून 1956 या एवढ्या 40 वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार केला. विचार करा, बाबासाहेबांसारखा महान नेता, महामानव म्हणतो आपण त्यांना, महामानव हा जो किताब आहे तो या पृथ्वी तलावरच्या अशा मोजक्या हातावर बोट तरी आपल्या जास्त आहेत, त्याच्यापेक्षा कमी लोकांना आपण महामानव म्हणून संबोधल्या जातो. तथागत गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी जन्मास आले होते या पृथ्वी तलावर, आणि तथागत गौतम बुद्धांनी जे या मानव जातीचा उद्धार केला, त्यानंतर 2500 वर्ष लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्यासाठी, आपल्याला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि या मानव जातीचा विकास करण्यासाठी, त्यांना उद्धारण्यासाठी. म्हणून म्हणतात, उद्धारिली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. म्हणजे 2500 वर्ष लागले गौतम बुद्धाच्या नंतर. बघा, यांचा हे एक महामानव आहेत आणि हे एक महामानव आहेत, हे 2500 वर्षापूर्वी आले होते. त्यांच्यानंतर त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी किती वर्ष लागले? 2500 वर्ष लागले. तर विचार करा, आपल्या किती पिढ्या जातील आणि काय होईल आपण जर बाबासाहेबाचा जन्म झाला नसता तर. म्हणजे तेवढ्या प्रज्ञा सूर्यानं 50 वर्ष अभ्यास केला. कोणत्या धर्माचा? बौद्ध धर्माचा. आज माझ्यासारखा एखादा
सुशिक्षित म्हणजे थोडं बहुत शिकलेला माणूस, 10वी झाली, 12वी झाली, नंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं, 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, म्हणजे मी खूप शिकलो 10-5 वर्ष शिकून. बाबासाहेबांनी फक्त एका धम्माचा अभ्यास केलाय 50 वर्ष. बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसानं एका धर्माचा अभ्यास 50 वर्ष. 50 वर्ष कशामुळे म्हणतोय मी? ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, त्यावेळेस त्यांचे जे गुरुजी होते, केळसकर गुरुजी, त्यांनी त्यांना बुद्ध ग्रंथ दिला होता भेट म्हणून, बुद्ध चरित्र. तर 10वी नंतर बाबासाहेबांच्या मनात त्यावेळेसपासून त्यांच्या डोक्यात बुद्ध धर्माचे जे विचार आहेत ते त्यांच्या मनात रेंगाळत होते आणि ते अस्तित्वात आले 1956ला. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी 50 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर एवढा महान धम्म आपल्याला दिलाय, म्हणजे आपण किती पुण्यवान लोक असो. तर आपली एवढीच हे आहे आपलं काम की हा जो धम्माचा जो गाडा आहे तो चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा. बाबासाहेब म्हणले होते की बाबा, या धम्माचा गाडा तुम्हाला पुढे नेता नाही आला तर जाग्यावर ठेवा, काही हरकत नाही, पण त्याला मागे ओढण्याचा किंवा त्याला गालबोट लागण्याचा प्रयत्न करू नका. बुद्ध ही एक अशी व्याख्या आहे. बुद्धचा अर्थ काय? की या पृथ्वी तलावरील हुशार माणूस, या पृथ्वी तलावरील समजदार माणूस, या पृथ्वी तलावरील मानवतावादी जीवनाला आधार देणारा एक माणूस, आणि त्या पिढीतली, त्या अन्वयातली आपली ही पिढी आहे. तर आपल्या जातीकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन कसा व्हायला पाहिजे? आपल्या जातीकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन, अरे बुद्धाचा पोरगा आहे, हे डॉक्टर बाबासाहेब, अरे म्हणजे थोडं हुशारच असेल, ह्याच्या घरात 4 पुस्तकच असतील. आपल्याला ही छबी निर्माण करायची आहे. इथं सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, ह्याच खरे आहे का नाही? तुम्हीच माता भगिनी ही पिढी तयार करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केलं त्यांच्या आईनं, जिजामाताने. बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये देखील त्यांच्या आईचा, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा होता. गौतम बुद्धांना देखील त्यांच्या माता, त्यांच्या ज्या दोन्ही माता होत्या त्यांच्या संस्कारातून गौतम बुद्ध तयार झाले. ज्या पद्धतीने एक शिक्षकांना काय म्हणतात? किंग मेकर म्हणतात. म्हणजे शिक्षकाच्या आयुष्यामध्ये बघा फक्त 2च कलर असतात. कोणते? एक काळा आणि एक पांढरा. काळ्या कलरचा फळा, पांढऱ्या कलरचा खडू. पण त्या 2 रंगाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एवढे सप्तरंग फुलवून टाकतंय की त्या विद्यार्थ्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडतंय. तर त्याच पद्धतीने ती एक घरातली माता, ती त्या घराची एक शिक्षिका असते. ती माता त्या विद्यार्थ्याला, त्या घरातल्या मुलाला एवढे छान संस्कार करून एवढी छान पिढी तयार करू शकते की बुद्ध धर्माच्या लोकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलेल. आज काही कारणास्तव आपल्या मुलांना थोड्या वेगळ्या भावनेने बघितल्या जातं. नाही, बुद्ध धर्माचा आहे, बुद्धाचा आहे, थोडा आगाऊच असेल, थोडा वाईट व्यसनाच्या अधीन गेला असेल. सगळेच नसतील पण काही जण असतील, पण त्याच्यामुळे काय होतंय, एकामुळे सगळ्याला धब्बा लागल्यासारखा होतोय. तर आपल्याला हा धब्बा जो बाबासाहेबांनी 50 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आपल्याला दिलाय, बुद्ध धर्माचा हा जे सिम्बॉल दिलाय, आज जगातल्या 3 नंबरचा जो बौद्ध धर्म आहे की पूर्ण जगामध्ये या बुद्ध धर्माची ख्याती आहे. काही लोक काय म्हणतात, जे बाबासाहेबांना ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नाही, ज्यांना बाबासाहेबांची व्यवस्थित ओळख नाही, ते लोक काय म्हणतात की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बुद्ध धर्म स्वीकारला. तर बाबासाहेबांनी देशद्रोहाची भावना केली. जे या मातीतला धर्म होता हिंदू धर्म, तो बाबासाहेबांनी त्याग केला. बाबासाहेबांनी खुशीनं हा धर्म त्याग केला होता. बाबासाहेब काय म्हणतात की धर्म म्हणजे काय आहे? तर धर्म म्हणजे ही एक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची एक कला आहे. आणि ती कला त्यांना कुठे मिळाली? ती कला त्यांना मिळाली बौद्ध धर्मामध्ये. बघा, शीख लोक गेले होते बाबासाहेबांकडे, आमचा धर्म स्वीकारा. मुस्लिम लोक गेले होते बाबासाहेबांकडे, आमचा धर्म स्वीकारा. ख्रिश्चन लोक गेले होते आमच्या की या आणि आमचा धर्म स्वीकारा. पण ज्यावेळेस बाबासाहेबांनी या धर्मांचा अभ्यास केला, मुस्लिम धर्मामध्ये देखील काही जाती आहेत, कुणी शिया आहे, कुणी सुन्नी आहे. ख्रिश्चन धर्म हा देखील विदेशी धर्म आहे, तो आपल्या काय भारत भूमीतला धर्म नाहीये ख्रिश्चन धर्म. मुस्लिम धर्म हा देखील विदेशी धर्म आहे. विचार करा, बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म विदेशी धर्म स्वीकारला असता तर ती या देशाला खरोखरच किती मोठी भयानक घटना घडली असती. तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांनी हा जो बुद्ध धर्म स्वीकारलाय त्याच्या पाठीमागे त्यांचा तर तर्कशुद्ध अभ्यास तर होताच, पण अजून एका व्यक्तीचं एक प्रेरणास्थान देखील होतं.
ते व्यक्ती कोण होते माहित आहे? बाबासाहेबांचे खूप चांगले शुभचिंतक ते होते संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा एवढी बाबासाहेबांवर श्रद्धा होती. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण 6 डिसेंबरला झाला. 6 डिसेंबर नंतर 10 दिवस 15-16 तारखेपर्यंत गाडगे बाबा नुसतं रडत होते आणि रडून रडून त्यांनी स्वतःचा देहत्याग केला. म्हणजे एवढा मोठा चांगला माणूस गेला, आता मी याच्या देणग्या वगैरे आणतो आश्रमशाळा तयार करण्यासाठी, त्या मी कुणाला देऊ? तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि त्यांनी एवढी बाबासाहेबांवर श्रद्धा होती, त्यांचा देहत्याग केला. तर मग ज्यावेळेस बाबासाहेब हे 1935 ची येवले मुकामीची जी घटना गाडगे बाबाला कळाली, गाडगे बाबा बाबासाहेबाकडे आले आणि म्हणले, होय धर्मांतर करायचं निश्चित केलंय? बाबासाहेब म्हणले, काय करावं गाडगे बाबा, मी मागच्या 25-30 वर्षापासून एवढ्या संकटांना तोंड देतो, मला बिलकुल इच्छा नाही की हिंदू धर्माचा त्याग करायचा, हिंदू धर्माला कमीपणा लेखायचा. माझी फक्त एवढीच इच्छा होती की माझ्या धर्मातल्या लोकांना समान संधी मिळाव्या. मग गाडगे बाबा म्हणाले, मग पुढचा काय निर्णय आहे? तुमच्यासारख्या एवढ्या पंडितांना, ज्ञानाच्या महासागरानं हा निर्णय घेतलाय, तर आमच्यासारख्या अडाण्याला काय कळतंय बाबा? तरी मग बाबासाहेब म्हणले, तुमचं काय म्हणणं आहे बाबा? तर बघा कसं असते, गाडगे बाबा फक्त एवढंच म्हणले, बाबा तुम्ही धर्मांतर करायला करा, माझं एवढंच म्हणणं आहे की धर्मांतर करताना तो धर्म आपल्या मातीतला असावा, एवढीच माझी इच्छा, आपल्या भारतातलाच असावा. बघा एखाद्याचा शब्द किती महत्वाचा असतोय, आणि ज्याला आपण गुरु म्हणून स्थान देतो, ज्यांना आपण आपले आदर्श मानतो, त्या आदर्शांना आपण कशा पद्धतीनं दीक्षा देतो किंवा त्यांच्या प्रती आपण भावना व्यक्त करतो. बाबासाहेब म्हणले, नक्कीच गाडगे बाबा, मी या गोष्टीचा विचार करेल. आणि मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि जो बौद्ध धर्म भारत भूमीमध्ये उमलला होता आणि भारत भूमीतून उमलून पूर्ण विश्वामध्ये गेला होता, पण काही कारणास्तव त्याचे चक्र आहेत ते भारतामध्ये थांबले होते. तर गाडगे बाबांच्या एका शब्दाखातीर बाबासाहेबांनी आपला जो स्वग्रहीचा धम्म आहे, जो भारतात ज्याची मुळं घट्ट रोवलेली आहेत, तो धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला. आणि जो धम्माचं जे चक्र गौतम बुद्धापासून जे बाबासाहेबापर्यंत या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे थांबलेलं होतं, त्या चक्राला बाबासाहेबांनी गती दिली. म्हणून या आजच्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणल्या जाते. ते पहिला चक्र प्रवर्तन दिन 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये साजरा केला आणि नंतर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो धम्म आपल्या ओटीत दिला. म्हणजे बघा आपण किती महान लोक आहेत. आता काय हिंदूच्या घरी बघा हिंदूच्या इथं हिंदू जन्मतात, तर तसं नसतंय, सगळे मिळून ते हिंदू असतात. कोणी मराठा समाजाचा असेल, कुणी मारवाडी समाजाचा असेल, कुणी मातंग समाजाचा असेल किंवा कुणी इतर कोणत्याही जातीचा असेल, त्या सगळ्यांना मिळून ते हिंदू हा शब्द वापरतात. आणि ते हिंदू शब्द वापरताना त्यांनी त्याच्यासाठी कोणती विधी तयार केलेली नाही, कोणती विधी नाही, ते जन्मले म्हणून दिले. पण आपल्या बापानं आपल्याला नियमाप्रमाणे 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि आपल्याला बौद्ध धर्मामध्ये आपल्या धर्मांतर केलेलं आहे. असं या मानव जातीत कुठंच घडलेलं नाही. आणि ज्या एवढ्या मोठ्या क्रांती झाल्या, त्या सगळ्या क्रांती करताना रक्ताचे लाखो पाट व्हावे लागले. पण ही जी धर्मक्रांती झाली, ज्याच्यामध्ये 5 लाख लोकांनी धर्मांतर केलं, ते धर्मांतर करताना एक देखील रक्ताचा थेंब सांडला नाही. ही किमिया होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आज मी माझ्या एखाद्या मित्राला किंवा त्याला म्हणलं, अरे बाबा तू हे करू नको, तिथं त्या मंदिरामध्ये कशाला जातो, त्यांना काय भलं होणार नाही, त्याला विश्वास नाही पटत. काय म्हणतंय, नाही माझ्या आजोबांना केलेलं होतं, नंतर माझे वडील करायले, तर बाबा हे आम्हाला देवच लागलेला आहे किंवा असंच आहे तसंच आहे, ते तयार होत नाही. पण बाबासाहेबांनी 60 वर्षापूर्वी विचार करा, 5 लाख लोकांना त्यांनी कसं त्यांचं मन परिवर्तन केलं असेल की बाबा ह्या ज्या काही गोष्टी घडतात, तुमच्यासोबत दुःखाच्या ज्या काही गोष्टी घडतात, ह्या मानव निर्मित आहेत. कोणता देवाचा हात नाही याच्यात. तुम्ही अशिक्षित आहात, तुम्ही दवाखान्यात जात नाहीत म्हणून हे दुःख तुमच्यावर ओढवतोय. तुम्ही ह्या दगडा गोट्याच्या नादाला लागू नका. आणि ते परिवर्तन कसं घडवलं असेल विचार करा. काय त्या प्रज्ञा सूर्याचे ते तेज असेल,
काय त्यांच्या त्या शब्दाची जादू असेल. डोळ्यासमोर फक्त ही मूर्ती आली तर आपल्याला असं वाटतं की आपण त्या तेजामध्ये नाहून निघालो. तर विचार करा, ज्या लोकांना खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला असेल ते लोकांचं काय ती धन्यता असेल. 5 लाख लोकांचं मत परिवर्तन करणं. ते आता एक बाबा येते ते काय म्हणते, 1 लोटा जल हर समस्या का हल. त्याचं पोरग 8वीला नापास झालं. त्याचं पोरग 8वीला नापास झालं आणि ते म्हणाले की तुळशीपत्र ते बेलपत्र तुम्ही त्या फलाण्या देवावर ठेवा, काय लावून, तर मध लावून ठेवा आणि तुमचं पोरग परीक्षेत जरी अभ्यास नाही केला तर पास होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानवादी धर्म दिला. एक लक्षात ठेवा, तथागतांचा बुद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म नाही बरं. विज्ञानवाद हे तथागत गौतम बुद्धवादी आहे. ह्या जगातला सगळ्यात पहिला सायंटिस्ट कोण होते तर ते होते तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी अणु आणि रेणूचा शोध लागला. आणि आता काल परवा फिजिक्स मध्ये आहे का नाही नोबेल पारितोषिक मिळालं की अणु आणि रेणूमध्ये अजून छोटे कण असतात आणि त्या कणावर फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी चांगला अभ्यास केला, त्यांना आहे का नाही पारितोषिक मिळालं. त्या पारितोषिकाची रक्कम किती असते माहिती आहे का? 10 कोटी रुपये. 10 कोटी. तथागत गौतम बुद्धांना किती मोठे पारितोषिक द्यावे आणि किती मोठी रक्कम द्यावी. ती ज्यांनी कसलंही उपकरण नसताना अणु आणि रेणूचा शोध लावला आणि सांगितलं की हा जो धर्म आहे की आपलं जे शरीर आहे ते परिवर्तनीय आहे, क्षणाक्षणाला ते परिवर्तन होते. आज मी तुमच्या समोर दिसायलो म्हणजे हा एका दिवसात दिसत नाही. जन्मापासून इथपर्यंत यायला माझ्या आई वडिलांचे कष्ट, त्यांनी एक दाना एक अन्न मला इथपर्यंत घातलं. रोज माझ्या अवयवामध्ये माझ्या परिवर्तन घडत गेलं. प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाच्या 100व्या भागाला माझ्या मध्ये परिवर्तन घडलंय. ही गोष्ट तथागत गौतम बुद्धांनी 2.5 वर्षापूर्वी सांगितली होती. आणि त्याच गोष्टीचा धागा धरून ह्या सगळं जे विज्ञानाचे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत, अल्फ्रेड नोबेल असू द्या, न्यूटन असू द्या. न्यूटन सुद्धा आहे का नाही ज्यावेळेस त्याचा थोडा डिप्रेशन मध्ये होता, बौद्ध गयाला आला होता न्यूटन सुद्धा. स्टीव्ह जॉब जे की ऍपलचे संस्थापक, ऍपल मोबाईल जे की आजच्या घडीला सगळ्यात महागडा मोबाईल आहे, तर स्टीव्ह जॉब भारतामध्ये आले त्यांच्या डिप्रेशनच्या काळात. बौद्ध गयामध्ये त्यांनी एका मठामध्ये एवढी छान ध्यान साधना केली आणि त्यांनी त्या गोष्टी अंगीकारल्या एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी. तथागतांचा धर्म विज्ञानवादी नाही तर विज्ञान हे बुद्धवादी आहे. हे आपल्याला ज्यावेळेस ठासून सांगता येईल ना त्यावेळेस हे जे लुच्चे लपंगे लोक आहेत जे सांगतात की तुमच्या धर्माबद्दल काय आहे, त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे. यांचं नगभर नसतं हो, ते आभाळभर सांगतात. आपलं आभाळाच्या वर आहे पण तेवढं आपल्याला सांगता येईल नाही म्हणजे काय कमाल आहे, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. नंतर बघा कोणी तुमच्याकडे बोलताना 10दा विचार करेल, अरे बाबा बुद्ध धर्माचं आहे बरं, 4 पुस्तकं गौतम बुद्धाचे आणि 4 पुस्तकं बाबासाहेबाचे वाचलेत. त्या माणसाला प्रश्न करताना विचारपूर्वकच प्रश्न करा. ही छबी निर्माण करून देतात कोण, तर हे 2 फोटो. काय पाहिजे अजून, काय करावं लागतंय? काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, फक्त यांना फॉलो करायचंय. तर अशा पद्धतीनं हा एवढा सुंदर धर्म आज आपल्याला 56 एकूण डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि त्याच्यामुळं आज आपण इथं सुटाबुटात रुबाबात इथं वावरत आहोत. तर कितीही म्हणजे आपण दिवसातून जेवढ्या 1 मिनिटात साधारणपणे आपण 60 ते 70 वेळा श्वास घेतो, पण ते 60 ते 70 वेळा श्वासामध्ये जरी देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढलं की त्यांनी आम्हाला एवढ्या महान धर्माच्या झोळीमध्ये टाकले तरी ते देखील आपल्यासाठी कमीच आहे. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध.